नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आर्यवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण जे आर्यवर्कचे क्लासेस केले आहेत त्याच्यामध्ये आपण मागच्या क्लासमध्ये आपण पूर्ण देवी वर्क कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे, जसं तुम्ही मला कमेंट केली होती की तुम्हाला देवी वर्क शिकायचं आहे, तर आपण पूर्ण देवी वर्क हे स्टेप बाय स्टेप कंप्लीट केलेलं आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी ते कंप्लीट केलं असेल अशी अशी मला खात्री आहे. ठीक आहे. त्यानंतर एका ताईंची मला कमेंट आली होती की त्यांना आता 5D पिकॉकमध्ये त्यांना वर्क करायचं आहे. आता ते 5D पिकॉक वर्क कसं करायचं हे सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण बघणार आहोत. आणि ते पण आपण ब्लाऊजवरती वर्क म्हणजे एक चांगल्या ब्लाऊजवरती आपण पूर्ण वर्क करून घेणार आहोत. म्हणजे तो पण आपला ब्लाऊज पूर्ण असा वर्क होईल आणि ते तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. तर त्याच्यासाठी सुरुवातीला काय करायचं असतं हे मी तुम्हाला सांगते. इथे बघा, तुम्ही बघू शकता रिंगला मी एक कापड लावून घेतलेलं आहे. कॉटनचं कापड आहे. तुमच्याकडे जर का कॉटनचा पीस वगैरे असेल तर तो तुम्ही इथं सुरुवातीला घेऊ शकता. कारण आपल्याला आधी सुरुवातीला जे 5D आपण पिकॉक बनवत असतो त्याच्यासाठी आपल्याला फिदर्स बनवायचे असतात. फेदर्स बनवायचे म्हणजे जे मोराचे फेदर्स असतात ते आपल्याला बनवायचे असतात. तर इथे बघू शकता तर तुम्ही मी काय काय साहित्य घेतलेलं आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. इथं बघा, मी हे पिकॉकचं हे जे ड्रॉइंग आहे ते ड्रॉ करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण दोन बाजूने म्हणजे या बाजूने असे 4 आपण पिकॉक आपण प्रेस करून घेणार आहोत. त्यानंतर फेदरसाठी मी हा शेप घेतलेला आहे. तुम्हाला जो शेप आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला डायमंड हवा असेल तर ड्रॉप शेप हवा असेल तर तुम्ही ड्रॉप शेपमध्ये फिदर्स बनवू शकता. ठीक आहे. त्यानंतर ही ग्लास पेन्सिल घेतलेली आहे. आधी सुरुवातीला आपण काय करणार आहोत तर हे जे पिकॉकचं ड्रॉइंग आहे हे आपण या ट्रेसिंग पेपरनं ट्रेस करून घेणार आहोत. तर आपल्याला किती लागणार, आता हे समजा तुम्ही बॅकला करणार असेल तर तुम्हाला हे 2च लागतील. पण तुम्ही जर का स्लीव्जला करणार असेल तर तुम्हाला हे 4 ह्याचे ड्रॉ करून घ्यावे लागतील. ठीक आहे. तर इथं आपण आता असे हे ड्रॉ करून घेऊयात सुरुवातीला. आता इथे जो हा आहे पेपर हा पण क्रीम कलरचाच आहे आणि कापड पण तसंच आहे. त्यामुळे त्याच्यावर जर का मी ड्रॉ केलं तर ते उठणार नाही. त्यामुळे मी इथं ब्ल्यू कलरचा आपला जो कार्बन पेपर आहे तो मी इथं वापरणार आहे. ठीक आहे. हे बघ, अशा प्रकारे आपण इथं ड्रॉ करणार आहोत. तर इथं आपण असं त्याला पेन्सिल, आपल्या साध्या पेन्सिलने त्याला आपण ड्रॉ करून घेणार आहोत. अशा प्रकारे कागद हलवून देऊ नका. वाटलं तर तुम्ही त्याला एक आपले जे आपल्याकडं पिन्स असतात बॉल पिन ते पण तुम्ही इथं लावू शकता, जेणेकरून ते हलणार नाही आणि आपला शेप जो आहे हा व्यवस्थित येईल. ठीक आहे. आता त्याच्या उलट बाजूला आपण असं ड्रॉ करून घेणार आहोत. ठीक आहे. हे मी बटर पेपरवर घेतलेलं आहे जेणेकरून मी दोन्ही साईडला ड्रॉ करू शकते. बघा इथं खाली दिसतंय. अशाच प्रकारे आपण अजून इथं 2 करून घेणार आहोत. बघू शकता. फक्त पेपर हलवून देऊ नका. पकडताना त्याला घट्ट पकडा. त्यानंतर अशा प्रकारे इथं आपण
बघू शकता इथं मी आपलं ड्रॉ करून कंप्लीट झालेलं आहे. तर आता हे कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आता हे फेदर्सचा जो शेप आहे तो आपण सगळ्या बाजूनं करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी हे कट करून घेतलेलं आहे. तुम्ही एकाच साईजमध्ये असं ते कट करून घ्यायचं आणि पेन्सिलनं आपण ड्रॉ करून घेणार आहोत. ठीक आहे. हे अशा प्रकारे हे फेदर्स आपण आता पूर्ण अख्खं हे जेवढ्या याच्यावरती बसतील एवढे आपण फेदर्स आपण ड्रॉ करून घेणार आहोत पेन्सिलने. साधारणतः जर का तुम्हाला 2 स्लीव्जला पिकॉक करायचे असतील 5Dमध्ये तर तुम्हाला एक तर 48 ते 50 याच्या आसपास हे तुम्हाला फिदर्स बनवावे लागतात. तुम्हाला 5Dमध्ये जर बनवायचं असतील, तुम्हाला कमी फिदर्स लावायचे असतील तर तुम्ही 40 बनवू शकता. पण तुम्हाला जर का भरीव असं तुमचं 5D पिकॉक बनवायचं असेल तर हे जे फिदर्स आहेत हे पूर्ण तुम्हाला एक साधारणतः 50-52 ह्या आसपास तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. तर आता बघा हे अशा प्रकारचेच आपण हा जो शेप आहे हे आपण पूर्ण करून घेणार आहोत. तर तुम्हीसुद्धा हे पूर्ण जे फिदर आहे तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करून घ्या. बघू शकता अशा प्रकारे आपण ड्रॉ करून घेणार आहोत. अंतर ठेवून काढून घ्यायचं म्हणजे जवळजवळ कट करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारचे फेदर्स ड्रॉ करून घ्या. मी पण पूर्ण फेदर्स ड्रॉ करून तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता अशा प्रकारे हे मी पूर्ण फेदर्सनं भरून घेतलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा एक सुरुवातीला तर काय करायचं, ह्याला वेळ लागतो. आपण स्टेप बाय स्टेप करूया. तर मी माझ्याबरोबरच वर्क करायचं आहे त्यामुळे मी जास्त गडबड करणार नाही आहे. तर तुम्हीसुद्धा असंच एक कॉटनचं कापड घ्या माझ्याबरोबरच आणि ते रिंगला लावून अशा प्रकारे तुम्ही आधी हे जे फेदर्स आणि हा जो पिकॉक आहे हा तुम्ही ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त पटपट करणार नाही आहेत. अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला जसं हे होईल तसंच आपण करणार आहे. गडबड करणार नाही. हा पूर्ण व्यवस्थित असं आपण 5D पिकॉक तयार करणार आहे. त्यामुळे तुम्ही गडबड करू नका. स्टेप बाय स्टेप गोष्टी शिकल्या तर त्या तुमच्या प्रॉपर आणि व्यवस्थित येतील. ठीक आहे. ह्याच्यानंच तुमचा एक सुरुवातीला पहिला असा छान सुंदर ब्लाऊज तयार होईल. त्यामुळे आज आपण इथंच थांबूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूयात. ह्याच्यानंतरची जी स्टेप आहे जी याला आपण चेन स्टिच करणार आहोत ते आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आतापर्यंतचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ व्यवस्थित स्टेप बाय स्टेपच तुम्हीसुद्धा बघत चला म्हणजे तुम्हालासुद्धा लक्षात येईल की कसं करायचं आहे ते. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या कुठल्या ताई असतील त्यांना जर का पिकॉकचा 5Dचा ब्लाऊज बनवायचा असेल तर त्यांनासुद्धा ही लिंक शेअर करा जेणेकरून त्यासुद्धा आपल्याबरोबर वर्क करू शकतात. याच्या रिलेटेड तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा. आणि चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे हा 5Dचा पूर्ण जो आपण ब्लाऊज आरी वर्क करणार आहोत हे तुम्हाला सगळे डेली तुम्हाला अपडेट मिळत राहतील. ठीक आहे. तर आज इथंच थांबूयात. धन्यवाद.